अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहक सोने चांदीचे दागिने खरेदी करतात। यंदा शुक्रवारी या मुहूर्तावर ग्राहकांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% अधिक दागिने खरेदी केल्याचा सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे। परंतु दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर घसरल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली आहे। नागपूरसह सर्वत्र सोने चांदीचे दर विक्रमी उंचीवर पोहोचले होते। सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्राम 74,000 पर्यंत गेले होते। त्यानंतर हे दर प्रति 10 ग्राम 24 कॅरेटसाठी 72,000हून खाली आले। परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी बाजार उघडताच सोन्याच्या दराने उसळी घेतली। यावेळी 10 मे रोजी नागपुरात बाजार उघडताच सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रामसाठी 72,800, 22 कॅरेटसाठी 67,700, 18 कॅरेटसाठी 56,800 रुपये तर 14 कॅरेटसाठी 47,300 रुपयांपर्यंत पोहोचले। चांदीचा दर प्रति किलो 84,500 रुपये होता। अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळपर्यंत नागपुरात सोन्याचे दर आणखी वाढून 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्राम 73,300 रुपयांपर्यंत गेले होते। त्यामुळे ग्राहकांना महागड्या दरात सोने खरेदी करावे लागले। परंतु दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्राम तब्बल 300 रुपयांनी घसरले। 11 मे रोजी बाजार उघडल्यावर नागपुरात सोन्याचे दर 24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रामसाठी 73,000 रुपये, 22 कॅरेटसाठी 67,900, 18 कॅरेटसाठी 56,900 रुपये, 14 कॅरेटसाठी 47,500 रुपये होते। चांदीचा दर प्रति किलो 84,500 रुपये होता। आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघता पुढे सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याने कुणीही चिंता करण्याची गरज नाही असा दावा सराफा व्यावसायिकांनी केला आहे।